नमस्कार. मी भाऊसाहेब आजबे. काल अकोल्यामध्ये योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. योगेंद्र यादव हे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आहेत आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये पक्षीय राजकारणाबाहेर असणारे जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक संघटना आहेत, लेखक आहेत, असे सगळे जे स्टेक होल्डर आहेत, त्यांना ते फॅसिस्ट राजवटीच्या विरोधात आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आणण्याचं काम करतात. या कार्यक्रमाचाच भाग म्हणून त्यांची एक सभा अकोल्यामध्ये ठेवलेली होती, ज्यामध्ये भारतीय लोकशाहीचे संरक्षण आणि मतदान या विषयावर ते बोलणार होते. तर या सभेच्या ठिकाणी 40-50 वंचितचे कार्यकर्ते अचानक आले. योगेंद्र यादव त्यांना असं म्हणाले की तुमच्या सगळे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तिथं गोंधळ घातला, सभा उधळून लावली आणि योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. एक प्रश्न असा आहे की अलीकडच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर पुरोगामी विचारवंत कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीच्या टार्गेट लिस्टवर का आलेले आहेत? म्हणजे काल हा अकोल्यामध्ये जो प्रकार घडला तो पहिला प्रकार नाही. म्हणजे याच्या आधी पुण्यामध्ये ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर देखील वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी आघाडीनं आंदोलन केलं. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर देखील त्यांनी आंदोलन केलं. डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरासमोर देखील आंदोलन केलं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला असा प्रश्न पडलाय की पुरोगामी कार्यकर्ते, विचारवंत जे लोकशाहीच्या बाजूने आहेत, जे भाजपच्या फॅसिस्ट राजवटीच्या विरोधात आहेत, त्यांना नेमकं वंचित बहुजन आघाडी टार्गेट का करते? याची दोन कारणं आहेत. एक जे वंचित बहुजन आघाडीकडून सांगितलं जातं आणि दुसरं खरं वास्तव कारण. तर वंचित बहुजन आघाडीकडून असं म्हटलं जातं की काँग्रेस नेते राहुल गांधी हे आरक्षणाच्या विरोधी आहेत. का? तर अमेरिकेमध्ये काही दिवसांपूर्वी एक मुलाखत राहुल गांधींनी दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं असा वंचितकडून दावा केला जातो. आता त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधी म्हणाले काय? तर त्यांचं मूळ वाक्य असं आहे, We will think of scrapping reservations when India is a fair place and India is not a fair place. याचा मराठीमध्ये भावार्थ असा होतो, आपल्याकडे शोषणरहित समाज आत्ता तरी नाही, मात्र जेव्हा भारतामध्ये अशी सर्वंकष समानता येईल तेव्हा आरक्षणाची गरज राहणार नाही. इतकं स्पष्ट स्वच्छ वाक्य आहे. तरी देखील अगदी सुरुवातीला भाजपनं याचं फेक नरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल गांधींनी अगदी लगेचच दुसऱ्या दिवशी अमेरिकेमध्येच स्पष्टीकरण दिलं की मी आरक्षणाच्या विरोधी तर नाहीच नाही, पण आम्ही जेव्हा सत्तेमध्ये येऊ तेव्हा आम्ही जातनिहाय जनगणनाही करू आणि आरक्षणाची 50% मर्यादा जी आहे ती देखील आम्ही वाढवू. हे इतकं स्पष्ट स्वच्छ आहे आणि तरी देखील त्यांच्या त्या वाक्याचा विपर्यास करण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजपकडूनही केला जातो आणि तो वंचित बहुजन आघाडीकडूनही केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी देखील यावर अपनी भूमिका व्यक्त केली है. ती काय आहे पाहूया. राहुल गांधी ने वॉशिंगटन डीसी में अपूर्वा रामास्वामी ये लड़की ने एक सवाल किया कि भारत में कितने दिनों तक आप जातिगत आरक्षण कंटिन्यू रखोगे, कितने समय तक रखोगे, क्या आपकी पार्टी आरक्षण को रद्द करेगी? तब राहुल गांधी ने जो जवाब दिया है वो हर एक अम्बेडकराइट लोगों का, अम्बेडकरवादी नेताओं का ये जवाब होता है कि जब तक भारत में जाति व्यवस्था है, जब तक भारत में जातिवाद है, जब तक भारत में सोशल डिस्क्रिमिनेशन है, सामाजिक असमानता है, तब तक भारत में आरक्षण रहेगा. जिस दिन भारत की ये जातिगत समस्या खत्म हो जाएगी, हम उस दिन आरक्षण समाप्त करने का सोचेंगे. ये उनका स्टेटमेंट है. अब मुझे बताओ, क्या किसी भी अम्बेडकराइट जो प्रॉपर अम्बेडकराइट है, अंदर से बीजेपी या आरएसएस के इशारों पे काम करने वाले नेताओं के बारे में नहीं कह रहा हूं, क्या किसी भी अम्बेडकराइट, सच्चे अम्बेडकराइट को इस बयान से तकलीफ होनी चाहिए? बल्कि ये तो हमारी भूमिका है कि आरक्षण कब तक होना चाहिए कि जब तक जाति है, जब तक जातिवाद है, जब तक सोशल डिस्क्रिमिनेशन है, तब तक आरक्षण होना चाहिए. हम भी आरक्षण छोड़ना चाहते हैं. अरे 75 साल हो गए, हमको उस लिस्ट से बाहर आना है, लेकिन उस लिस्ट से बाहर आने के लिए क्या वो माहौल है? यही बात राहुल गांधी ने कही. राजरत्न आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आहेत
ते स्पष्टपणे असं म्हणतायत की आरक्षणाच्या प्रश्नावरती कोणताही आंबेडकरवादी जी भूमिका घेईल तीच भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे खरं तर हे फेक नरेटिव्ह आहे हे आता एव्हाना स्पष्ट झालेलं आहे. तरी देखील याच मुद्द्यावरती वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेसला, महाविकास आघाडीला आणि लोकशाहीच्या बाजूनं फॅसिस्ट राजवटीच्या विरोधात उभे राहिलेले जे विचारवंत कार्यकर्ते आहेत यांना टार्गेट का करते, त्यामागचं खरं कारण काय आहे? तर खरं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीचा जनाधार हा कमी होत चाललाय. म्हणजे अगदी आकडेवारी आपण बघूया म्हणजे हे लक्षात येईल. 2019ची जी लोकसभा निवडणूक होती ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांनी एकत्रितपणे ती इलेक्शन लढलेली होती, त्याच्यामध्ये त्यांना 37 लाख मतं मिळाली. म्हणजे टक्केवारीच्या भाषेमध्ये 7% त्यांना मिळाली. त्यानंतरच्या विधानसभेमध्ये ते 25 लाखावर आले, म्हणजे 4.5% मतं त्यांना मिळाली. आणि आता जी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये झाली त्यामध्ये फक्त 15 लाख मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली. म्हणजे टक्केवारीच्या भाषेत केवळ 2.5% मतं त्यांना मिळाली. या निवडणुकीमध्ये प्राधान्यानं हे दिसलं की दलित आणि मुस्लिम या ज्या मतदारांवरती, समूहांवरती वंचित बहुजन आघाडीची मदार होती त्यांनी वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट नकार दिलेला दिसून येतोय आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने गेलेले दिसत आहेत. त्यामुळे हा ट्रेंड असाच जर राहिला तर येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला अजून फटका बसू शकतो हे स्पष्ट आहे. आणि याच्यामधून जी एक अस्वस्थता निर्माण झाली आहे, एक जी चलबिचल निर्माण झालेली आहे, त्यामधून कुठेतरी ते जे मतदार आहेत ते पुन्हा आपल्याकडे खेचून जर घ्यायचे असतील तर मग राहुल गांधीला किंवा काँग्रेसला यांना जर आरक्षण विरोधी ठरवलं किंवा असे जे विचारवंत कार्यकर्ते आहेत की ज्यांचा या मतदारांवरती प्रभाव आहे, ज्यांचं ते ऐकतात, त्यांना जर डिस्क्रेडिट केलं तर आपला काहीतरी फायदा होईल, असा काहीतरी विचार वंचित बहुजन आघाडीनं केलेला दिसतो आणि त्याच्यामुळे सातत्यानं त्या अशा प्रकारच्या कृती करताना दिसून येतात. परंतु यामुळे मतविभाजन होऊन शेवटी भाजपचाच फायदा होतो हे मतदारांच्या लक्षात आलंय, पण हे वंचित आघाडीच्या लक्षात का आलेलं नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि वंचितच्या हे लक्षात येत नाही, त्यामुळेच वंचित ही भाजपची बी टीम आहे असा शिक्का लोकांकडून त्यांच्यावर बसलाय. आंबेडकरवादी लेखिका, कार्यकर्त्या, विचारवंत प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये वंचितच्या या राजकारणाचा अत्यंत सडेतोड शब्दांमध्ये त्यावर टीका केली आहे. त्या असं म्हणतात, महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित पिछेहाटीवर आहे. भाजपसोबत वाटाघाटी करण्याची त्यांची ताकद घटू लागलेली आहे. त्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीनुसार त्यांचे विद्यमान वर्तन चालू आहे. खंत याची वाटते की संघ परिवाराच्या टूलकिटचा वापर करून वंचित त्यांची कार्यक्रम पत्रिका तयार करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी यावर गांभीर्यानं विचार करायला हवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.